पद बळ वैराग्य परम पद बळ वैराग्याचे परम पद बळ वैराग्याचे उत्तम गती तो पावे गती तो पावे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाली पांडुरंगा प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करूं प्रणाम कहो तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम भक्त भक्त भगवंत गुरु चतुर्नाम इनके पद वंदन करो नासत विघ्न प्रथम ही गुरु को नगरी भजिती जनामध्ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण
श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांजी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. मस्तक हे पायावरी जमलेल्या भक्त भाविक व भक्तिमती मातांच्या समोर कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा हा 6 चरणाचा सर्वांच्या पाठाचा परिचयाचा गोड उत्कृष्ट समयाला अनुसरून असा भंग मी सेवे करता निवडला. विठाला विठाला थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या पुण्यवान पवित्र अशा या पाचोरा नगरीमध्ये या बाहेरपुऱ्यात भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने आणि या माडी परिवाराच्या वतीने ही कीर्तनाची सेवा किन निमित्त आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे. आपले इथे श्रीयुत हरिभक्तीपरायण परमार्थ प्रेमी दादासाहेब पांडुरंग भिवसन माडी आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती रेखाबाई पांडुरंग माडी या दोघांनीही 2013 आणि 2014 या साली 4 धाम तीर्थयात्रा पूर्ण केलेली आहे. आणि त्या 4 धाम तीर्थयात्रेच्या गंगा पूजन सोहळ्याच्या निमित्ताने हा 2 दिवसीय भव्य आणि दिव्य असा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आणि या सोहळ्यातील आजच्या या शेवटच्या म्हणजे दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली. आमच्या हरिभक्तीपरायण परमार्थप्रेमी नाना महाजन यांनी मला फोन केला आणि फोनवरती ही तारीख घेऊन अगदी वेळेच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित झालो. आपणा सर्व सज्जन श्रोत्यांच्या
आणि भगवान श्री पांडुरंगाची गंगा मैयाची सेवा करण्याचा योग मला आला, तरी माझ्या दैवा पार नाही विठाला नगरीतील वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भिवसनमाडी आणि त्यांच्या धर्मपत्नी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लक्ष्मीबाई हे दोघेही अतिशय पारमार्थिक असे जोडपं होऊन गेलं आणि त्यांना 5 सुपुत्र आहेत. आमचे हरिभक्तीपरायण पांडुरंग दादा, त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती रेखाबाई, गोपाल भाऊ त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती सुनंदाबाई, वासुदेव भाऊ आपल्या या वार्डाचे नगरसेवक आहेत, त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती देवकाबाई, ईश्वर भाऊ त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती ज्योतिबाई, जनार्दन भाऊ त्यांच्या धर्मपत्नी हेमलताबाई आणि त्यांना एक बहीण आहे सौभाग्यवती मंगलाबाई अशोक महाजन. असा त्यांचा हा फार मोठा परिवार आहे. हो, मुलं, नातू, पंतू, हो, नात सुना, असा हा त्यांचा परिवार आहे. आणि या नगरीमध्ये हा परिवार म्हणजे आदर्श असा परिवार आहे. बोलू नका तुम्ही, सर्वांनी शांतता घ्या. त्या लोकांनी बसा सर्वांनी. या गावामध्ये हा जो परिवार आहे हा एक आदर्श असा परिवार आहे. हो, पांडुरंग दादा यांच्या आधी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण काय धोंडाबाई यांनी देखील त्यांच्या जीवनामध्ये 4 धाम तीर्थयात्रा केलेली होती आणि त्यांच्याही 4 धाम तीर्थयात्रेचा असाच सोहळा त्यावेळेला या ठिकाणी संपन्न झाला होता. आणि तदनंतर पांडुरंग दादा आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी 2013 आणि 2014 मध्ये 4 धाम तीर्थयात्रा केलेली आहे. त्यावेळेचा तो काळ अतिशय प्रतिकूल असा काळ. पाहिजे तशी तीर्थयात्रा करण्याकरता सुविधा नव्हत्या आणि अशाही बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी 4 धाम तीर्थयात्रा अतिशय सही सलामत सुखरूप अशी त्यांची यात्रा पार पडली. तंबाखू तुम्ही बाजूला खाता, फेकून त्या इथं बाजूला दिली आहे. तू जरा व्यवस्थित सेटिंग कर, सारखी शिटी नको देऊ. करिता तीर्थयात्रा व्हावया सफल, करिता उद्यापन विधियुक्त. तुमची तीर्थयात्रा त्याच वेळेला सफल झाली असं समजा की ज्या दिवशी तुम्ही त्याचं उद्यापन कराल, विधिवत ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषाच्या द्वारे त्या गंगेचं पूजन कराल, त्याच वेळेला तुमची तीर्थयात्रा सफल झाल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. जोपर्यंत तुम्ही तीर्थयात्रेचं उद्यापन करत नाही तोपर्यंत तुम्ही 4 धाम तीर्थयात्रा केल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून उशिरा का होईना 13 आणि 14 म्हणजे किती, आता तुमची चालू आहे 2024, 14 पण किती झाले, 10 वर्षानंतर का होईना यांनी या ठिकाणी हा गंगा पूजनाचा तीर्थयात्रेचा उद्यापनाचा
भव्य असा कार्यक्रम विधिवत ब्रह्मवृंदांच्या मंत्र घोषाच्या द्वारे त्या गंगेच्या पाण्याचं पूजन केलेलं आहे. आणि आज त्यांना तीर्थयात्रा केल्याचं फोड प्राप्त झालेलं आहे. नुसतं पूजनच नाही, नुसतं उद्यापनच नाही, तर गावातील शेजारी पाजारी नातेवाईकांना आमंत्रित करून आपल्या शक्तीनुसार ऐपतीनुसार अन्नदान केलं पाहिजे. नुसतं अन्नदानच नाही तर त्याबरोबर ज्ञानदान देखील झालं पाहिजे. आणि म्हणून या परिवाराने हा 2 दिवसीय भव्य आणि दिव्य असा कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. विशेषतः तीर्थयात्रेचं उद्यापन तर आहेच आहे, एक दुहेरी योग याच्यामध्ये असा आहे. दादांच्या लग्नाला आज 41 वर्ष पूर्ण झालेले. त्याला काय म्हणताय, हॅपी अनवर, मला काही येत नाही आणि म्हणून त्यांच्या या लग्नाच्या वाढदिवस देखील याच कार्यक्रमात आहे. त्यातल्या त्यात आणखी त्रिवेणी संगम असा आहे, कार्यक्रमच कार्यक्रम आहे. येत्या 29 जूनला दादा गोशा हायस्कूल मधून ज्ञानदानाचं काम करून सही सलामत 40 वर्षाची सर्व्हिस पूर्ण करून रिटायर देखील होत आहे. पत्रिकेमध्ये छापलाय फक्त एकच कार्यक्रम, गंगा पूजनाचा कार्यक्रम, परंतु असा हा त्रिवेणी संगम या कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून विशेषतः आताच्या या काळामध्ये या 5 भावांचं कुटुंब आज एकत्र आहे. आज एकत्र कुटुंब दुर्मिळ आहे. हा एक या कुटुंबाचा आदर्श घेण्यासारखा आहे. विठाला जवळजवळ 5 भावांचे मुलं, सुना, नातू, जवळजवळ 30 ते 35 लोकांचं कुटुंब आहे. मला असं वाटतं सगळे जर एकत्र आले तर कुणीच कुणाची गोष्ट घेत नसेल. कोणी काय म्हणत असेल, कोणी काहीच म्हणत असेल. असा हा एक आदर्श असा परिवार आहे. आणि म्हणून हा जो परिवार आहे हा पारमार्थिक असा परिवार आहे. आणि आज हा शिवेचा योग आहे. या कार्यक्रमाकरता अपेक्षापेक्षा भरपूर समाज उपस्थित आहे. उत्कृष्ट मृदुंगाचार्य, गायन गंधर्व, गायन सम्राट आमचे गुणीजन महाराज मंडळे, सागर महाराज आहे. मला असं थोडीशी कानघुण ऐकायला मिळाली, सागर महाराजाच्या बी लग्नाचा वाढदिवस आजच होता. सर्व भस्मी मंडळ आहे, सर्वांना धन्यवाद देतो. मायबाप हो, गोड असा भंग आहे आणि संसार करून
नीतीने संसार करून जीवनामध्ये कमवलेला पैसा, त्या पैशातून जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय, तव तू फुले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकून गो. हातापाय शक्ती आहे तोपर्यंत पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धेली. पायी तीर्थयात्रा घडो, देह संता पायी पडो. जीवनामध्ये एकोणपदी आज मोकळा घ्या. 4 धाम तीर्थयात्रा, जगन्नाथपुरी गंगासागर 1 धाम, रामेश्वर 2रा धाम, बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री 3रा धाम आणि द्वारका 4था धाम. 4 धाम आहे. सप्तपुरी आहे, काशी अयोध्या कांची मथुरा माया गोमती. काशी अयोध्या मथुरा गोकुळ वृंदावन, हे तीर्थयात्रा करून घ्या. कारण या तीर्थयात्रा करण्याकरता पैसा पाहिजे. आताची परिस्थिती वाईट आहे, खूप महागाई आहे. एक धाम जरी तीर्थयात्रा करायची म्हटली तर एका जोडप्याला कमीत कमी 5-25 हजार रुपये खर्च येतो. अनेक लोक तीर्थयात्रेचं आयोजन करत असतात. अनेक महाराज लोकांनी तीर्थयात्रा सुरू केलेल्या आहेत. तुम्हाला ज्या महाराजाबरोबर जायचं असेल त्या महाराजाबरोबर जाऊन या, पण जीवनामध्ये तीर्थयात्रा केल्याशिवाय राहू नका. आणि ह्या 4 धाम तीर्थयात्रा करण्याकरता पैसा नसेल, एकच पंढरपूरची पायी वारी करा. विष्णुपद गया रामधाम काशी, विष्णुपद गया रामधाम काशी, अवघी पाया काशी विठोबाच्या, जर तुमच्याकडे तीर्थयात्रा करण्याकरता पैसा नसेल तर पंढरपूरची एकच वारी करा. जगातले सर्व तीर्थ, 4ही धाम, सप्तपुर्या, 12 ज्योतिर्लिंग कुठे आहे? कुठे? बोला जोरात. पंढरपूरला. विष्णुपद गया रामधाम काशी, अवघी पाया पाशी विठोबाच्या. सकळ तीर्थे माध्यान्न काढी, येती पुंडलिका जवडी, करीती आंघोळी वंदिती चरण. जगातले सर्व तीर्थ दररोज दुपारी 12 वाजता पंढरपूरला पुंडलिकाच्या जवळ येतात. सकळ तीर्थे माध्यान्न काढी, येती पुंडलिका जवडी, करीती आंघोळी वंदिती चरण. किंवा तीर्थे तया ठाया,
येती पुनीत व्हावया पर्व काढ पाया तडी वशे वैष्णवा. जगातले सर्व तीर्थ पंढरपूरला आहे. पण मायबाप होता होईल तोपर्यंत पंढरपूरची वारी तर दरवर्षी कराच करा, पण 4 धाम तीर्थयात्रा करून घ्या आणि त्या तीर्थेचं मावंद करावं, उद्यापन करावं. तीर्थयात्रा करुणी नामा पंढरीशी आला. ज्यावेळेला श्री संत नामदेव महाराज आणि विश्व संत ज्ञानराज माऊलींनी भारतभर पायी तीर्थयात्रा करून पंढरपूरला ते आले. एका मिनिटात सांगतो. आणि त्या तीर्थयात्रेचं मावंद केलं पाहिजे म्हणून स्वतः भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांचा हात धरला आणि पंढरपुरामध्ये जेवढी ब्राह्मण होते, वैष्णव होते, वारकरी होते, त्या सर्वांना स्वतः भगवान परमात्म्याने स्वये पांडुरंग सीधा वाटी तसी. सीधा म्हणजे तांदूळ. अजूनही ती परंपरा आहे तांदूळ देण्याची, म्हणजे आमंत्रण देण्याची. स्वतः भगवान परमात्म्याने त्यांच्या तीर्थयात्रेचं मावंद केलं, उद्यापन केलं. आणि म्हणून दादांनी विधिवत आपण केलेली तीर्थयात्रा तिचं सफल व्हावी, ती सफल व्हावी. 4 धामावरून आणलेलं गंगेचं पाणी त्याचं पूजन व्हावं, असा हा भव्य कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. आणि आज ही कीर्तनाची सेवा आहे. रात्रीच्या महाराजांनी वाचे म्हणता गंगा गंगा भंग घेतला. मी त्याचा भंगावर तयारी करून आलो होतो, परंतु हा अभंग देखील अतिशय महत्वाचा आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी. आजच्या या भंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय संसार कसा करावा हे तुम्हा मला सांगत आहे. ऐकणारे सज्जन श्रोते म्हणतील, महाराज संसार कसा करावा हे तुकाराम महाराजांना आम्हाला सांगायची काय गरज आहे? उगीच आमचे काड्याचे पांढरे केस झाले का? लक्षपूर्वक ऐका. 25 वर्षापर्यंत माणसाने ब्रह्मचारी राहावं. 25 ते 50 वर्षापर्यंत थाटात संसार करावा. 50 ते 75 वर्षापर्यंत पुण्य संपादन करावं. आणि 75 ते 100 वर्षाच्या कालावधीत चौथियाचे ठाई काहीच करणे नाही. हातामध्ये माळा घ्यावी आणि घरामध्ये हरिहरी करत बसावं. हे 4 आश्रम आहे. या 4ही आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ आश्रम असेल तो ब्रह्मचारी आश्रम. जेवढा ब्रह्मचारी आश्रम श्रेष्ठ आहे तेवढाच संन्यास आश्रम श्रेष्ठ आहे. आणि त्याच्या खालोखाल धन्यो ग्रस्ताश्रम, ग्रस्ताश्रम श्रेष्ठ सांगितलं. शास्त्राने प्रत्येकाला लग्न करायची आज्ञा केली आहे. अलीकडच्या कालामध्ये ब्रह्मचारी राहणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. याकरता शास्त्राने प्रत्येकाला लग्न करायची आज्ञा केली. लग्न प्रसंगी कोण कोण साक्षीदार असतात?
मी त्याचं वर्णन पुढे करणार आहे. आणि म्हणून सर्वच संतांनी ग्रस्ताश्रम श्रेष्ठ सांगितलं. कुठल्याही संतांनी सांगितलं ना तुम्ही अंगाला राख लावा आणि डोंगरात जाऊन बसा म्हणून. सुखे करावा संसार नका ते जीव रांडा पोरी. आमचे माऊली ब्रह्मचारी असताना तेही सांगतात आसोनी संसारी आणि म्हणून ग्रस्ताश्रमी माणसाने उत्तम प्रकारे संसार करून परमार्थ करावा. आळंदी पंढरपूरची मुक्ताईची पैठणची त्र्यंबकेश्वरची वारी करावी. कथा कीर्तन ऐकावं. भगवंताचं नाम चिंतन करावं. जीवनामध्ये 4 धाम तीर्थयात्रा कराव्या आणि संसार करून परमार्थ करीत करीत आत्मपद ब्रह्मपद प्राप्त करून घेणं हेच या ग्रस्ताश्रमाचं फळ आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात अभंगाच्या शेवटच्या चरणात आश्रमाचे फळ परमपद बाळ वैराग्याची. अरे संसाराच्या वाटेवरती प्रत्येक संसारिक माणसाने संसार करून आत्मपद ब्रह्मपद प्राप्त करून घेणं हेच या ग्रस्ताश्रमाचं फळ आहे. तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ. आपण अभंगामध्ये जो प्रवेश केलेला आहे तो शेवटच्या चरणातून. कारण कीर्तनकार हा स्वतंत्र आहे. तो अभंगामध्ये कुठल्या चरणातून प्रवेश करेल हे मात्र सांगता येत नाही. त्याकरता टाळकरी अटेन्शन मध्ये पाहिजे आपल्या आहे. म्हणून तुकोबाराय सांगतायत ग्रस्ताश्रमाचं फळ काय आहे.
तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याची. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये एक नव्हे तर महाराजांना 2 पत्न्या होत्या. 2 पत्न्या होत्या महाराजांना. महाराजांचं पहिलं कुटुंब अन्न करत मरण पावलं. दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान श्री एका अन्न करिता मेली. महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे जिजाबाई आवली. तुकाराम महाराजांनी आई वडील मरण पावल्यानंतर मोठा भाऊ सावजी विरक्त होऊन निघून गेला. पहिली पत्नी मरण पावली. लहान भाऊ कान्होबाराय आणि पत्नी जिजाबाई. संपूर्ण संसाराची जबाबदारी तुकाराम महाराजांवर येऊन पडली. पण अशाही परिस्थितीमध्ये तुकोबारायांनी उत्तम प्रकारचा संसार केला आणि संसार करून भंडारा भामचंद्र घोराड्या डोंगरावरती चिंतनी एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. भंडारा भामचंद्र घोराड्या डोंगरावरती जाऊन ऐका जरा. तुकाराम महाराजांनी रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन केलं. त्याचा परिणाम काय सांगू. भगवान परमात्म्या तुकोबारायांना प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि होता 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 तुकाराम महाराजांची कीर्ती गावोगावी वाऱ्यासारखी पसरू लागली. असे अरे संत महात्म्यांची कीर्ती पसरवण्यात युट्यूब आणि फेसबुक आपल्या महाराज लोकांनी विकतच घेऊन टाकलंय. परंतु संत महात्म्यांची कीर्ती वाऱ्या हाती माप काले सज्जनाचे महाराजांची 65 लाखाची जहागिरी होती. किती लाखाची? 65 लाखाची. तुकाराम महाराज फार मोठे श्रीमंत सावकार होते म्हणून तर त्यांना एका श्रीमंत सावकाराची मुलगी पुणे शहरातील गुडवे सावकाराची मुलगी जिजाबाई मिळाली. काय बोलतोय लक्षात घ्या. आपली मुलगी दिली का हो? अरे चांगल्या चांगल्यांचा टाय आणि बकरक्यांना कोण विचारतय? बकऱ्या चरणाऱ्यांना कोण विचारतय? चांगल्या चांगल्यांना पोरी भेटत नाही. फार वाईट दिवस आले सध्या पोरांवरती. मी नेहमी सांगत असतो अरे गाव परत ट्रकाच्या ट्रका भरतील यांच्या. कोणाच्या? या पोरांच्या. कोणी पोरी देत नाही. आता सध्या शंभरी पोरींनाही महत्व आलंय. शंभऱ्या पोरींना. अरे शंभऱ्या पोरींना देखील महत्व आलंय सध्या. बोलवलं सेवकांच्या हाती नजराणा दिला आणि सांगितलं सेवकांनो हा नजराणा घेऊन तुम्ही लोहगावला जा. तुकाराम महाराजांच्या स्वाधीन करा आणि सांगा आमच्या शिवाजी राजांनी आपल्या करता हा नजराणा पाठवला. आपण याचा स्वीकार करा. लोहगाव हे महाराजांचं आजोड गाव आहे. सेवक पुण्यावरून हिरे माणिक मोती घोडे अब्दागिरी नजराणा घेऊन निघाले.
लोहगावला तुकाराम महाराजांकडे आले, नजराणा पुढे ठेवला, हात जोडल्याने सांगितलं, महाराज या नजराण्याचा स्वीकार करा. शिवाजी राजांनी आपल्या करता नजराणा पाठवलाय. हो, तुम्ही सुखी व्हावं, तुमचा संसार सुरळीत. महाराज म्हणतात, देवट्या छत्री घोडे मला नकोय तुमच्या राजांना. मी सुखी असं वाटत असेल तर हा भंग लिहून घेऊन जा. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येरवित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. हा भंग घ्या आणि हा भंगाप्रमाणे राजाला वागायला सांगा. तुम्ही आणलेला नजराणा हा मला नकोय. आल्या त्या वाटेने परत घेऊन जा. सेवक नजराणा घेऊन परत गेले आणि हे दृश्य काही संसारिक लोकांनी पाहिलं आणि ते तुकाराम महाराज कडे आले. महाराज, आमचा एक प्रश्न तुम्हाला विचारू का? विचारा, काय म्हणणं आहे? छत्रपती शिवाजी राजांनी तुम्हाला जो नजराणा पाठवला तो तुम्ही मागितला होता का? म्हणे अजिबात नाही. मग का हो महाराज, ऐकता घर बसले आलेला नजराणा तुम्ही परत केला? याचं उत्तर मला द्या, का परत केला? तुकाराम महाराज त्या संसारिकांना उपदेश करतायत. मायबाप हो, अरे संसारामध्ये पैसा कमवायचा आहे, पण कोणत्या पद्धतीने पैसा कमवावा? मी जो अभंग सेवे करता निवडला, अभंगाच्या प्रथम चरणात यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्या ग्रस्ताश्रमी लोकांना उपदेश करताय. ग्रस्ता हो, अरे संसारामध्ये पैसा कमवायचा आहे, कारण संसाराला पैसा आवश्यक आहे. पैशाशिवाय संसार चालत नाही. संसारातली प्रत्येक वस्तू फुकट भेटत नाही, त्याकरता पैसाच लागतो. आणि म्हणून संसारामध्ये पित्त आणि कीर्तनामध्ये चित्त. कीर्तन नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही. चला घरी झोप लागत नाही, 2 तास टाइमपास समजू नका. अरे कीर्तन म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. कीर्तनामध्ये चित्त आणि संसारामध्ये वित्त पाहिजे, पैसा पाहिजे. खाणीमध्ये 4 खाणी 84 लक्ष योनी
त्या प्रत्येक योनीमध्ये कोटी कोटी फेरा, एक एक योनी 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 कोटी कोटी फेरा, मंगला देवाला माझा वाटा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मंगला देवाला माझा वाटा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी करती निंदा मत करना किसकी सच्ची बात रावण ने तो लंका खोई भरी बादशाही, निंदा मत करना किसकी सच्ची बात जो ही भरेगा वहाँ क्या किसका जाता है, काय 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 जो ही करेगा सो ही भरेगा वहाँ क्या किसी का जाता है, जो करेल तो भरेल, ज्याचा हात मुडेल त्याच्याच गळ्यात पडेल का गोविंद महाराजच्या, जो ही करेगा सो ही भरेगा वहाँ क्या किसी का जाता है, कहत कबीरा सुन भाई साधु एक सच्चा और एक झूठा, निंदा मत करना किसकी सच्ची बात, दुसऱ्याची निंदा करू नका, दुसऱ्याचे दोष पाहू नका, माणसाने दुसऱ्याचे दोष पाहताना स्वतःचा बी विचार करत जा, पण काही लोक असे आहे ते म्हणतात आमचं जाऊ द्या हो, पण गोविंद महाराजांनी असं करावं का, तुझं काबरं जाऊ द्या रे हो, तुझं काबरं जाऊ द्या रे, आमचं जाऊ द्या हो आय्या, हे लोक स्वतःचा विचार करत नाही, अरे सुस्ताय, दुसऱ्याचे दोष पाहताना स्वतःचा विचार करा, आपला सातबारा कसा आहे, लोक साताचा सातबाराच पाहत नाही, बोलू का, अरे दुसरं पाहतो, काय पाहतो, पुस्तळ किती बारीक जर दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुस्तळ पाहतो, स्वतःच्या डोळ्यामध्ये साड कुटायचं मुसळ चाललं तरी दिसत नाही, मुसळ काही एवढंच आहे का, आणखी बोलू का, स्वतःच्या दुसऱ्याच्या पानावरचं झुरळ पाहतो, काय पाहतो, दुसऱ्याच्या पानावरचं झुरळ पाहतो, स्वतःच्या ताटामध्ये गदळ चढतंय तरी दिसत नाही, की लोकांच्या अंधाधुंदी हो, पण त्यांनी असं करावं का हो, अरे दुसऱ्याचे दोष पाहताना स्वतःचा विचार करावा, का सया गुण दोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उन्यासे, म्हणून दुसऱ्याची निंदा करू नका, नेने परनिंदा, आणि सर्वात महत्वाचं परस्त्रिया सदा बहिणी, अरे तेही साक्षीदार असतात, या सर्वांच्या साक्षीने ब्राह्मण व मंगलाष्टक म्हणतात, वधवरांना आशीर्वाद देतात, त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकतात, आली लग्न घटी समीप नवरा हे ओनिया वगरा, मी काही इथे लग्न लावायला उभा पण एवढं नक्कीच ब्राह्मण वापेक्षा नक्कीच स्वरामध्ये मंगलाष्टक म्हणेल, विठ्ठल भरी परिण विसरा धर्मा सवे आचरा, वधवरांना आशीर्वाद देतात, त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकतात, या सर्वांच्या साक्षीने श्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी, हरिभक्तीपरायण आदरणीय पांडुरंग दादा, त्यांचे सर्व भाऊ, त्यांचा सर्व परिवार, या परिवाराला धन्यवाद देतो, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तीर्थयात्रा केलेली आहे,
राहिलेल्या भावांनी देखील हळूहळू करून घ्यावी. तुम्ही करून घ्या. हो, प्रत्येकाने जीवनामध्ये 4 धाम तीर्थयात्रा करा. हो, आणि दंडवत करतो आणि त्यांचे सहकारी गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि उपस्थित सर्व. आज मी साध्य करणं ही काही साधी गोष्ट नाही आणि ती साध्य करून आणि वेळेत पूर्ण करून सगळ्यांना एक आनंदाची नाणी ज्यांनी देण्याचं काम केलं ते आदरणीय आमचे सहकारी पाबलंगजी महाडी. खरोखरच तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे होता ठेवा जो या भावा सापडला. आणि महाराजांनी या कुटुंबाचं वर्णन केलेलं आहे. सगळ्या माता बहिणी, वडीलधारी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. खरं तर मी सांगेन की कुटुंब कसं असावं एक आदर्शता आहे. आज आमच्या गोसाईकोच्या परिवाराचे जे चेअरमन आदरणीय वासवांना महाजन आमचे एक आदर्श आहेतच. आणि खरोखर एका कवीने वर्णन केलेले आहे, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिवाळा नकोत नुसत्या नाती. आणि नाती कशा जोपासावा तर या माध्यमातून. मान्य एकत्र कुटुंब आता विभक्त कुटुंब आहे, खूप मोठी कुटुंब झाली विभक्त. मी म्हणतो भिंतीने वेगळे होऊ नका, भौतिक संपदेने वेगळं होऊ नका. मनाने जशी आई, ही आई एक नाती असते, तिला 5 मुलं असतील, 5 मुलं 5 घरी गेल्यावर एकच होतं आपल्या संस्कृतीमध्ये की आई कोणाकडे तरी एकाकडे राहते, पण तिचे बाकीच्या 5कडे लक्ष राहतं मनाने. आणि म्हणून आज ही भावंड एक आदर्श घालून दिलेला आहे. आणि हा आदर्श कायम तुमच्या आमच्या महाराजांनी सांगितलेलं आहे की नाही परमार्थ होत असेल, कुठं जाता येत असेल, आर्थिक चुनचुन असेल तर पंढरपूरला जा. असं म्हणे महाराज की ज्यांना नाही तेही शक्य झालं त्यांनी आईवडिलांची खूप सेवा केला, घरी साध्य होऊन जाईल 4 धाम असं मला वाटतं. आणि म्हणून की जय. आनंदी